अशी नोंदणी करणारे निवडणूक अधिकारी नक्की कोणत्या धुंदीमध्ये होते? मित्रहो, आपल्या देशातल्या निवडणुका म्हणजे अक्षरशः एक तमाशा होऊन बसला आहे, तमाशा. पण त्यामुळे लोकशाहीचा पायाच खचला. निवडणुकीवर असलेला लोकांचा विश्वास तर पूर्णपणे उडालेलाच आहे आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. म्हणजे बघा, निवडणूक पारदर्शी पद्धतीने घ्या म्हणून चक्क मोर्चे काढण्याची वेळ विरोधकावर आली. मतदार यादीमध्ये जो सावळा गोंधळ आहे ना, तो सतत समोर आणला जातोय. विरोधक आणतायत, निवडणूक आयोग मात्र न पटणारी उत्तरं देतोय. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला की त्याचं उत्तर भाजप देत आहे. काय प्रकार आहे हा? मतदार यादीतील गडबड घोटाळे एकामागून एक उघडे पडत असताना आता पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये एक अजब, धक्कादायक, आश्चर्यकारक प्रकार उघडकीला आलाय. पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतल्या भाग क्रमांक 390 मध्ये एका महिला मतदाराचं नाव र असं दिलंय. अशा नावाचे मतदार कसे काय मतदान करीत असतात? मतदान अधिकारीही यांना मतदान करायला मतदान केंद्रावर कसे काय परवानगी देत असतील? या मतदानाची ओळख सुद्धा प्रत्यक्ष मतदानावेळी कशा पद्धतीने पटवली जात असेल, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मतदार यादीमध्ये दुबार बोगस मतदाराची नावं तर घुसवण्यात आलेली आहेत. याचा पर्दाफाश झाल्यानंतर आता शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सध्या मतदार याद्याच तपासू लागलेले आहेत. निवडणूक आयोगाने जे काम करायला हवं ते काम आता राजकीय पक्षांना करावं लागत आहे. या तपासणीमध्ये निवडणूक आयोगाच्या एक आणि तितक्याच धक्कादायक भानगडी उघड्या पडू लागलेल्या आहेत. या तपासणी दरम्यानच ते र आणि क असले प्रकार उघडकीला आलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश चिले यांनी हा प्रकार उघडकीला आणला. अशा मतदारांच्या नावाची नोंदणी केलीच कशी? अशी नोंदणी करणारे निवडणूक अधिकारी नक्की कोणत्या धुंदीमध्ये होते, असा प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारलेला आहे. निवडणूक आयोग काय उत्तर देणार आहे? देईल काहीतरी थातुरमथुर नेहमीप्रमाणे. अहो, असे आणखी किती प्रकार उघडकीला येतील आणि निवडणूक आयोगाकडून याचं कसं उत्तर दिलं जाईल हे पाहणं आता केवळ महत्वाचं नव्हे मित्रांनो, तर ते कदाचित मनोरंजक सुद्धा असेल. पाहूया आपण. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.